Practice set 6.1 first question. If sin theta is equal to 7/25, find the values of cos theta and tan theta. Sin रेशो दिलेला आहे 7/25. त्याचा यूज करून आपल्याला cos आणि tan ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. अगेन हा क्वेश्चन आपण जसं प्रॅक्टिस एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्या पद्धतीने आपण हा क्वेश्चन दोन वेजनी सॉल्व्ह करू शकतो. एक तर आपण आयडेंटिटी यूज करू शकतो किंवा आपण राईट अँगल ट्रँगल बनवून त्यामध्ये साइड्स रिप्रेझेंट करून रिमेनिंग थर्ड साइड फाइंड करून बाकीचे दोन रेशोज फाइंड करू शकतो. ठीक आहे, दोघांमध्ये कोणता एक वे आपण यूज करू शकतो. सो सोल्युशन फॉर फर्स्ट. सो आपण काय करूया, हा जो फर्स्ट क्वेश्चन हा फर्स्ट क्वेश्चन दोन्ही मेथडने सॉल्व्ह करूया. फर्स्ट आपण आयडेंटिटी यूज करून सुद्धा सॉल्व्ह करू आणि सेकंड मेथड ट्रँगलचा यूज करून सुद्धा सॉल्व्ह करूया. सो फर्स्ट साइन थीटा इज इक्वल टू 7/25. साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. कॉस आणि टॅनची व्हॅल्यू फाइंड करायची. साइनला रिलेट करणारी कोणती आयडेंटिटी आपल्याकडे आहे, आपल्याला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, राईट. तर यामध्ये जर मी साइनची व्हॅल्यू पुट केली तर मला कॉस स्क्वेअर थीटा आणि त्यावर कॉस थीटाची व्हॅल्यू सुद्धा मिळणार आहे. तर सगळ्यात आधी आपण कॉस थीटाची व्हॅल्यू फाइंड करूया. अँड देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. सो 1 मायनस साइन थीटा इज 7/25. साइन स्क्वेअर थीटा म्हणजे साइन थीटाचा स्क्वेअर, सो 7/25चा स्क्वेअर. 1 मायनस 49/25 स्क्वेअर इज 625. 625 इंटू 1 इज 625 मायनस 49/625. सबट्रॅक्शन केली तर ही सबट्रॅक्शन असेल 625 मायनस 49. सबट्रॅक्शन इज 576/625. सो दॅट इज कॉस स्क्वेअर थीटा. आपल्याला पाहिजे कॉस थीटाची व्हॅल्यू. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट 576/625. रूट 576 हा स्क्वेअर आहे 24चा आणि रूट 625 म्हणजे 25. अँड हेन्स कॉस थीटा इज इक्वल टू 24/25. एक व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली. ओके, साइनची व्हॅल्यू माहीत आहे, कॉसची व्हॅल्यू माहिती आहे. आपल्याला टॅनची व्हॅल्यू फाइंड करायची. साइन आणि कॉस आणि टॅन यामध्ये काय रिलेशन आहे आपल्याला माहिती आहे. सिन्स टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा पण कॉस थीटा, राईट. साइन आणि कॉसचा रेशो असतो टॅन. सो साइन थीटाची व्हॅल्यू आहे 7/25. कॉस थीटाची व्हॅल्यू 24/25. जेव्हा याचा रेशो घेईल सो रेशो असेल 7/24. अँड हेन्स टॅन थीटा इज इक्वल टू 7/24. हे झालं युजिंग आयडेंटिटीज. ओके, त्यानंतर सेकंड वे आपण ट्रँगलचा यूज करूया. साइन थीटा इज इक्वल टू 7/25. आपण एक ट्रँगल कन्सिडर करू ज्यामध्ये एक थीटा अँगल कन्सिडर करूया. सो लेट्स से असा एक ट्रँगल आहे, हा अँगल आहे थीटा. ट्रँगलला नाव देऊ आपण ABC. ओके, कन्सिडर ट्रँगल ABC in which angle B is equal to 90 degree and angle C is equal to theta. Okay, now therefore sin theta, sin म्हणजे काय असतो, theta इथे आहे. sin म्हणजे काय, ऑपोजिट अपॉन हायपोटेनस, सो AB अपॉन AC. बट sin theta ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 7/25. therefore AB अपॉन AC इज इक्वल टू 7/25. हा रेशो आहे त्यामुळे जेव्हा आपण साइड्स अज्यूम करूया तो AB अपॉन AC इज इक्वल टू 7/25. त्यामुळे AB साईडला आपण 7K अज्यूम करू आणि ACला आपण कन्सिडर करूया 25K मल्टिपलमध्ये. म्हणून K हा एक नंबर असणार आहे की मल्टिपलमध्ये हे नंबर्स आहेत. बिकॉज AB अपॉन AC ना, सो 7K अपॉन 25K म्हणजेच काय 7/25. ठीक आहे. अँड therefore let AB इज इक्वल टू 7K, AC इज इक्वल टू 25K. Pythagoras theorem in triangle ABC. By Pythagoras theorem we can write AC square is equal to AB square plus BC square, and hence 25K square minus 7K square is equal to BC square. Therefore K square 25 square 625, 49K square is equal to BC square. Therefore K square जर मी कॉमन घेतला तर 625 minus 49 is equal to BC square. Therefore K square multiplied by 625 minus 49, so that is 576 is equal to BC square. आपल्याला BC पाहिजे म्हणून आपण काय करणार, दोन्ही साइडचे रूट घेणार. सो K स्क्वेअरचा रूट आहे K, 576 म्हणजे नंबर असणार 24 अँड therefore BC इज इक्वल टू 24K. थर्ड साइड सुद्धा आपल्याला मिळाली 24K. ओके, आता यानंतर कॉस थीटा फाइंड करायचा. कॉस थीटा म्हणजे काय असणार आहे, ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. आणि त्यानंतर टॅन थीटा म्हणजे काय, ऑपोजिट अपॉन हायपोटेनस म्हणजे AB अपॉन BC.
सो कॉस थिटा BC 24K अपॉन 25K. सो रेशो असेल 24 अपॉन 25 अँड टॅन थिटा AB अपॉन BC दॅट इज 7K अपॉन 24K. के कॅन्सल. सो दॅट इज इक्वल टू 7 अपॉन 24. तर अशा ह्या सेकंड मेथडने सुद्धा आपण हे रेशोज फाइंड करू शकतो. सेकंडसाठी टॅनची व्हॅल्यू दिलेली आहे, सेक आणि कॉसची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता टॅनला रिलेट करणारी कोणती ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे त्याचा विचार करायचा आणि त्याचा यूज करायचा. सो फॉर सेकंड टॅन थिटा इज इक्वल टू 3/4. कोणत्या कोणत्या आयडेंटिटीज आहेत ते आपण एकदा साईडला लिहून घेऊ. सो फर्स्ट आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेकंड कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. असं लक्षात ठेवू शकता किंवा कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा असे लिहू शकता. अँड देन सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 किंवा यालाच आपण असं बोलू शकतो सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. या 3 आयडेंटिटीज आहे. आता यामध्ये या 3 आयडेंटिटीजपैकी कसला यूज आपण इथे करू शकतो. टॅनची व्हॅल्यू दिलेली आहे. सो टॅनची आयडेंटिटी ही आहे. जर हे रिलेशन मी यूज केलं किंवा हे इक्वेशन मी यूज केलं तर याचा यूज करून मला सेकची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. सेकची व्हॅल्यू तर आपल्याला फाइंड करायची आहे. सेक आणि कॉसमध्ये काय रिलेशन असतं, कॉस आणि सेक इनवर्स असतं. सेकची व्हॅल्यू मिळेल लगेच कॉसची व्हॅल्यू सुद्धा मिळणार आहे. सो सिन्स सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता हे इक्वेशन तुम्ही कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. मला अशा पद्धतीने इझी वाटतं की राईट हँड साईडला 1 म्हणून मग मी कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 किंवा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असं कन्सिडर करते. तुम्ही असंही लिहू शकता कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असं लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. अँड देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन थिटाचा स्क्वेअर. सो 1 प्लस 9/16, 16 इंटू 1 16, 16 प्लस 9/16, 16 प्लस 9 म्हणजे 25/16. अँड हेन्स सेक थिटा काय असणार आहे, रूट जर मी घेतला तर 25 हा 5चा स्क्वेअर आहे आणि 16 म्हणजे 4. सो सेक थिटा इज इक्वल टू 5/4. फर्स्ट रिलेशन मिळाला. कॉस थिटा सिन्स कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. अँड हेन्स कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन 5/4. सो दॅट इज इक्वल टू 4/5. अगेन हा क्वेश्चन तुम्ही ट्रायंगलचा यूज करून सुद्धा याचं सोल्युशन फाईंड करू शकता. कसा, सपोज ट्रायंगल आहे, अँगल थिटा आहे, टॅन म्हणजे ऑपोजिट अपॉन हायपोटेनस त्यामुळे 3 आणि 4 मल्टिपल घेऊ के आणि के. राईट अँगल ट्रायंगल आपल्याला माहिती 3, 4, 5 ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी म्हणजे पायथागोरस थेरमचा ज्यावेळेस तुम्ही यूज कराल त्यावेळेस ही साईड असणार आहे 5K. ओके. सेक फाईंड करायचा. सेक म्हणजे काय, 1 अपॉन कॉस. सो सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस. कॉस म्हणजे काय असतं, कॉस इज ॲडजसंट अपॉन हायपोटेनस म्हणजे आपल्याला हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साईड घ्यायची आहे. सो दॅट इज इक्वल टू 5/4. आणि कॉस म्हणजेच काय 4K अपॉन 5K. सो दॅट इज इक्वल टू 4/5. ठीक आहे. इफ कॉट थिटा इज इक्वल टू 40/9 देन फाइंड व्हॅल्यू ऑफ कोसेक अँड साइन. आपल्याला कोसेक थिटा आणि साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची. तर आपण काय करूया, आता पुढच्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये आयडेंटिटीचा यूज करून दिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. सो कॉटची व्हॅल्यू दिलेली, कोसेक आणि साइन विचारलेला. कॉटची व्हॅल्यू दिलेली. सो कोणतं रिलेशन आपण यूज करू शकतो, यामधलं हे रिलेशन यूज करू शकतो. कॉटची व्हॅल्यू आहे तर आपल्याला कोसेकची व्हॅल्यू मिळेल. साइनची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला माहिती साइन आणि कोसेक रेसिप्रोकल असतात तर त्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण साइनची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आपण ते रिलेशन सुद्धा इथे लिहूया. साइन थिटा किंवा असेल कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा हे एक रिलेशन आहे. त्यानंतर सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा हे एक रिलेशन आहे. आणि त्यानंतर कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा ॲज वेल ॲज टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर हे बेसिक रिलेशन आहे. कॉट थिटा काय असणार आहे, 1 अपॉन टॅन थिटा म्हणजे 1 अपॉन साइन थिटा अपॉन कॉस थिटा. त्यामुळे कॉटला आपण बोलतो कॉस अपॉन साइन. तर यांनाच अरेंज करून आपण बाकीचे रिलेशन लिहू शकतो. सो फर्स्ट कॉट थिटा इज इक्वल टू 40/9 अँड युझिंग आयडेंटिटी सिन्स कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 देअरफॉर कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे कॉट थिटाचा स्क्वेअर दॅट इज 40/9 स्क्वेअर. सो दॅट इज 1 प्लस 40 स्क्वेअर 1600, 9 स्क्वेअर 81 and hence 1 into 81 is 81, 81 plus 1600 upon 81. So that is equal to 1681 upon 81 is cosec square theta.
आता आपल्याला कोसेक थिटा पाहिजे, त्यामुळे आपण काय करणार, दोन्ही साईडचं रूट घेणार. 1681/81. 81 आपल्याला माहिती 9 स्क्वेअर इज 81. तर 1681 हा कसला स्क्वेअर असणार आहे, 1681 हा 1600च्या पुढचा नंबर आहे, 40चा स्क्वेअर आहे 1600, राईट. आणि नेक्स्ट आहे 1681. आता जर मी बघणार की 1681 हे कसं किंवा याचं स्क्वेअर रूट काय असणार आहे किंवा हा कसला स्क्वेअर असणार आहे, 40च्या पुढे सपोज मी नंबर घेतला 41, तर 1 आहे इथे. सो एंडचा डिजिट काय असणार, 1 स्क्वेअर इज ऑलवेज 1. त्यामुळे मी चेक करणार 41चा स्क्वेअर 1681 येतोय का, 1681 म्हणजेच काय, हे स्क्वेअर रूट कसलं असणार आहे 41चं. सो दॅट इज इक्वल टू रूट, सॉरी या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू असणार आहे 41. सो रूट 1681 इज 41 आणि ही व्हॅल्यू आहे 9. सो 41/9. ज्यावेळेस असे मोठे नंबर असतात त्यावेळेस त्याचं रूट कसं फाइंड करायचं, त्याच्या आजूबाजूचा एखादा कंप्लीट स्क्वेअर बघायचा. जसं 1681 होता, 1600 आहे, 1640चा स्क्वेअर आहे. सो 1681 म्हणजे 1600पेक्षा मोठा, मग 41चा स्क्वेअर, 42चा स्क्वेअर, अशा पद्धतीने एक एक नंबर चेक करायचे. आता इथे लगेच इमिडिएटली 41चा स्क्वेअर आपल्याला व्हॅल्यू मिळेल, त्यामुळे एकाच पहिल्याच अटेम्प्टमध्ये आपल्याला स्क्वेअर रूट मिळालेला आहे. सो कोसेक थिटा इज 41/9. साइन थिटा फाइंड करायचा आहे. आता इथे जर बघितलं साइन थिटा कोसेक थिटा याच्यामध्ये काय रिलेशन आहे, हे दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. सो साइन थिटा इज इक्वल टू 1/कोसेक थिटा अँड देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू 1/41/9 अँड हेन्स साइन थिटा इज इक्वल टू 9/41. ही झाली सेकंड व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, फाइंड व्हॅल्यू ऑफ सेक, कॉस अँड साइन. तर एक रिलेशन दिलेलं आहे, या टाईपचा एक क्वेश्चन आपण प्रॅक्टिस एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह केलेला. हे रिलेशन दिले, आपण काय करूया, या साईडला 0 आहे, इथे मायनस साईन आहे, 12 कोसेक थिटा या साईडला जाईल, त्यानंतर सेक कोसेक एका साईडला घेऊ, त्याला रिअरेंज करू, त्याला कन्वर्ट करू, मॉडिफाय करू, त्यामुळे आपल्याला एक टर्म मिळेल आणि त्यानंतर त्याचा यूज करून आपण सेक, कॉस आणि साईनची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. सो सोल्युशन फॉर फोर्थ गिवन 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0 and therefore rearrange जर मी केलं तर 5 sec theta is equal to 12 cosec theta. काय केलं आहे, मायनस 12 कोसेक आहे ना, याला राईट हँड साईडला पाठवलं, सो ते झालं प्लस 12 कोसेक थिटा. आता आपण काय करूया, सेक आणि कोसेक एका साईडला घेऊ आणि 12 नंबर्स एका साईडला. सेक आपण कोसेक असं लगेच रिलेशन समजत नाही, सेक आणि कोसेक काय असेल, तर जेव्हा केव्हा अशा टर्म्स असतात ना, प्रत्येक वेळेस काय करा, प्रत्येक टर्मला साइन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. आता सेक आहे, सेकला आपण साइन आणि कॉसमध्ये कसं लिहू शकतो, आपल्याला माहिती की सेक आणि कॉस ह्या दोन एकमेकांच्या इन्व्हर्स असतात किंवा रिव्हर्स असतात. कॉस सेक इज इक्वल टू 1/कॉस, त्यामुळे सेकला मी लिहिणार 1/कॉस आणि कोसेक जो आहे त्याला मी लिहिणार 1/साइन. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सेक, कोसेक, कॉट, टॅन यांना नेहमी जेव्हा आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल त्यावेळेस त्याला नेहमी साइन आणि कॉसमध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करा. सो 1/कॉस आणि 1/साइन इज इक्वल टू 12/5. आता हेच मी असं लिहिणार 1/कॉस थिटा आणि हा 1/साइन आहे वरती जाणार, सो दॅट विल बी साइन थिटा. ठीक आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12/5. आता साइन आणि थिटा, टॅन, साइन आणि कॉस म्हणजे काय, टॅन, सो टॅन थिटा इज इक्वल टू 12/5. तर बघा एका रेशोची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे, सो टॅन थिटा इज इक्वल टू 12/5. आता पुढचं काम इझी झालं आहे, टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला फाइंड करायचं सेक, कॉस आणि साइन. आता टॅनची कोणती आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे, टॅनची आपल्याला ही आयडेंटिटी माहिती आहे, सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू 1. यामध्ये जर मी व्हॅल्यू पुट केली तर मला सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू मिळेल, सेकची व्हॅल्यू मिळेल, सेक आणि कॉस इन्व्हर्स असतात, रेसिप्रोकल असतात, त्यामुळे कॉसची व्हॅल्यू मिळेल, कॉसची व्हॅल्यू मिळाली, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. या रिलेशनचा यूज करून मला साइनची व्हॅल्यू सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, समजते कशी आपण दिलेले आयडेंटिटीज यूज करतो इथे. सो टॅन थिटा इज इक्वल टू 12/5. नाव सिन्स सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा is equal to 1 plus 12/5 square is equal to 1 plus 144/25. So that is equal to 25 plus 144/25. So that is equal to 169/25 and hence sec theta पाहिजे, त्यामुळे आपण काय करणार, दोन्ही साईडचं रूट घेणार, रूट 169/25, 169, 13 आणि 25 म्हणजे 5. सो सेक थिटाची व्हॅल्यू आली 13/5. ओके, कॉसची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. नेक्स्ट पार्ट कॉस थिटा. सिन्स कॉस थिटा आणि सेक थिटा हे रेसिप्रोकल असतात किंवा इन्व्हर्स असतात, त्यामुळे कॉस थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे, सेकच्या रेसिप्रोकल किंवा इन्व्हर्स. सो दॅट इज इक्वल टू 5/13. दिस इज व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा. ओके, सेक झाला, कॉस झाला, नंतर साइन. साइन आपण कसं यूज करणार, साइन बघा, साइन फाइंड करण्याच्या मल्टिपल वेज आहे. आपल्याला कॉस मिळाला आहे,
यामध्ये पुट करणं, त्यावरून आपल्याला साईनची व्हॅल्यू मिळू शकते. किंवा अजून एक वे आता जस्ट दिसला मला, टॅन थिटा दिलेला, टॅन थिटा मिळाला आहे, कॉस पण मिळाला आहे. आपल्याला माहिती आहे सिन्स टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा, राईट. अँड देअरफॉर 12/5 इज इक्वल टू, किंवा आपण असं लिहू शकतो देअरफॉर साईन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू कॉस थिटा, राईट. साईन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू कॉस थिटा. टॅनची व्हॅल्यू आहे 12/5 आणि कॉसची व्हॅल्यू किती आहे 5/13. या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे. सो दॅट इज इक्वल टू 12/13. तर अशा पद्धतीने आपण साईनची व्हॅल्यू फाइंड करू शकतो, किंवा या रिलेशनमध्ये पुट करा, त्यावरून सुद्धा तुम्हाला साईनची व्हॅल्यू मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 5, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1 देन फाइंड व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा प्लस सेक थिटा प्लस कोसेक थिटा. अगेन हा क्वेश्चन सुद्धा आपण 2-3 वेजनी सॉल्व करू शकतो. कसा? फर्स्ट ऑफ ऑल टॅन थिटा इज इक्वल टू 1, तर आपल्याला टेबल आठवायचं आहे. 1 ही टेबलमध्ये स्टँडर्ड व्हॅल्यू, कोणता टेबल 0, 30, 60 अशा ज्या अँगलसाठी आपण ज्या व्हॅल्यूज बघितला तो टेबल आठवायचा. त्या टेबलमध्ये टॅन थिटा इज इक्वल टू 1 ही एका पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ थिटासाठी व्हॅलिड आहे. ती थिटाची व्हॅल्यू 45. टॅन 45ची व्हॅल्यू असते 1 का? कारण टॅन 45 इज इक्वल टू साइन 45 आपण कॉस 45. साइन 45 कॉस 45 दोघांची व्हॅल्यू आहे 1/√2. त्यामुळे ज्यावेळेस रेशो घेईल तो रेशो असणार आहे 1. सो थिटाची व्हॅल्यू 45 आली. थिटा 45 आहे. सो 45 डिग्रीसाठी साइन कॉस सेक कोसेक या सगळ्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्या व्हॅल्यू फक्त इथे पुट करा, तेव्हा तुम्हाला टोटल रेशोची व्हॅल्यू मिळणार आहे. हा एक मार्ग झाला. सेकंड वे, टॅन थिटाची व्हॅल्यू 1 आहे, आयडेंटिटीचा यूज करा. ही आयडेंटिटी आपण यूज करा, यावरून तुम्हाला सेकची व्हॅल्यू मिळणार. सेकची व्हॅल्यू मिळाली, त्यानंतर सेकचा यूज करून तुम्ही कॉसची व्हॅल्यू फाइंड करणार. का? कारण सेक आणि कॉस हे इनवर्स असतात, बरोबर. सेकची व्हॅल्यू मिळाली, कॉसची व्हॅल्यू मिळाली. कॉस आपल्याला पाहिजे, बघा सेक झाला, कॉस झाला, त्यानंतर साइन आणि कोसेक पाहिजे. म्हणजे कॉसची व्हॅल्यू माहिती आहे, हे रिलेशन आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. कॉसची व्हॅल्यू पुट केली, मला साइनची व्हॅल्यू मिळेल. साइनची व्हॅल्यू माहिती आपल्याला माहिती साइन आणि कोसेक रेसिप्रोकल असतात, तर मला कोसेकची सुद्धा व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे ही सेकंड वे, याच्याने आपण व्हॅल्यू फाइंड करू शकतो. अनदर वे, मेक राईट अँगल ट्रँगल. एक राईट अँगल ट्रँगल फॉर्म करा. हा अँगल थिटा असेल. टॅन म्हणजे काय असतं? ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट. 1 आहे म्हणजेच काय 1/1, म्हणजे ही साईड 1 आहे, ही साईड 1 आहे. राईट अँगल ट्रँगल आहे. 1K कन्सिडर करा साईड. त्यानंतर बाय पायथागोरस थेरम ही साईड येणार √2K आणि त्यानंतर साईड कोसेक असे डिफरंट रेशो फाइंड करा. ती व्हॅल्यू मिळेल, त्या व्हॅल्यू तिथे पुट करून त्यावर तुम्हाला सोल्युशन मिळणार. त्यामुळे तुमची चॉईस, तुम्ही कोणत्याही मेथडनी हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर आपण काय करू, आपण टॅन थिटा इक्वल टू 1, थिटा इक्वल टू 45 ही व्हॅल्यू यूज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. टॅन थिटा इज इक्वल टू 1, वी नो tan 45 is equal to 1 and therefore theta is equal to 45 degree. ओके, आता 45 डिग्रीसाठी आपल्याला साइन कॉस सेक कोसेक हे व्हॅल्यू पाहिजे. त्यामुळे 45 डिग्री लगेच टेबल आठवायचं. मग 0, 30, 45, 60, 90 पुढे जाण्याची गरज नाही आपल्याला, फक्त आपण याच्यामध्ये इंटरेस्टेड आहोत. सो साइन कॉस टॅन, साइनचा रेसिप्रोकल असतो कोसेक, कॉसचा रेसिप्रोकल असतो सेक आणि टॅनचा रेसिप्रोकल असतो कॉट. त्यामुळे सिक्वेन्स असाच लिहायचा. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की आपण टेबल कसं लिहितो, इथे 0 असतो, हा 1 असतो, ही व्हॅल्यू असते 1/√2, त्यानंतर ही असते हाफ आणि ही असते √3/2. आपण फक्त या कॉलममध्ये इंटरेस्टेड आहोत. सो साइन 45 इज 1/√2. कॉससाठी आपण काय करतो, हे जे सगळे नंबर हे रिव्हर्स ऑर्डरने लिहितो. ज्यावेळेस आपण इथे 1 लिहिणार, इथे √3/2 लिहिणार, इथे नंबर काय येणार 1/√2. म्हणजे कॉस साइन 45 इज 1/√2, कॉस 45 इज 1/√2. टॅन म्हणजे या दोघांचा रेशो असतो, टॅन 45 इज 1. कोसेक साइनचा इनवर्स असतो, हा 1/√2 आहे, तो कोसेकची व्हॅल्यू असणार, कोसेक 45 असेल √2. सेक कॉसचा रेसिप्रोकल असतो, कॉस 45 1/√2, सो त्याचा रेसिप्रोकल म्हणजे सेक 45 असेल √2. आणि कॉटची गरज नाही आपल्याला. सो एवढे नंबर्स आपल्याला सफिशियंट आहे. सो साइन थिटा इज इक्वल, देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू साइन 45. साइन 45 इज 1/√2. cos 45, cos theta is equal to cos 45, that is equal to 1/√2. sec theta is equal to, sec theta ची व्हॅल्यू आहे √2, किंवा इथे सुद्धा तुम्ही असं लिहू शकता sec theta is equal to sec 45 is equal to √2, किंवा इथे तुम्ही असं लिहू शकता sec is reciprocal of cos, therefore 1/1/√2 म्हणजे √2. आणि त्यानंतर cosec theta म्हणजे 1/sin theta, किंवा इथे सुद्धा आपण व्हॅल्यू घेतलेली आहे, दॅट इज इक्वल टू √2. चारही व्हॅल्यू आल्या आणि त्यामुळे आपण साइन थिटा प्लस कॉस थिटा हे जे आपल्याला एक्सप्रेशन दिले त्यामध्ये व्हॅल्यूज पुट करू शकतो. साइन थिटा 1/√2, कॉस थिटा 1/√2, सेक √2
आणि कोसेक रूट 2. सो 1/√2 प्लस 1/√2 म्हणजे 2/√2 बरोबर. डिनॉमिनेटर सारखं आहे, न्यूमरेटरला 1 + 1 म्हणजे 2/√2 आणि ते असणार √2 + √2 म्हणजे 2√2. सो दॅट इज इक्वल टू 2/√2 मल्टिप्लाइड बाय 1/2√2. सो दॅट इज इक्वल टू 1 × 1 1 √2 × √2 इज 2. त्यामुळे या एक्सप्रेशनची व्हॅल्यू आली हाफ 1/2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. प्रूव्ह दॅट. आपल्याला काही इक्वेशन दिलेले LHS = RHS आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये असे प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स असतात, ते सॉल्व्ह करताना खरोखर मजा येते, कारण आपल्याला फक्त फॉर्म्युला आठवायचे, रिलेशन लावायचे आणि LHS = RHS शो करायचे असतात. सो बघूया फर्स्ट काय दिलेलं आहे. फर्स्ट sin² θ cos θ + cos θ = sec θ. आपल्याला LHS = RHS दाखवायची. आपण सुरुवात करूया LHS पासून. सो LHS = sin² θ cos θ. आणि काही क्वेश्चन्स तर असे असतात की जस्ट तुम्ही क्वेश्चन ऑब्झर्व करूनच त्याचं सोल्युशन किंवा त्याचे RHS डिराईव्ह करू शकता. LHSला आहे sin² θ cos θ + cos θ. ॲडिशन दिलेले आहे, मग आपण काय करू, सिम्प्लिफाय करूया. cos θ म्हणजे cos θ 1 असणार आहे. सो sin² θ × 1 इज sin² θ प्लस cos θ × cos θ काय असणार आहे, सेम टर्म मल्टिप्लाय होते म्हणजे स्क्वेअर. सो cos² θ. इथे cos θचा स्क्वेअर नाही आहे, cos² θ. ठीक आहे, याचा अर्थ काय, दॅट इज इक्वल टू cos θ². ओके, cos² θ. डिनॉमिनेटर 1 × cos θ इज cos θ. आता इथे जर बघितलं न्यूमरेटरला काय मिळालं, sin² θ + cos² θ. आपल्याकडे आयडेंटिटी आहे sin² θ + cos² θ इज इक्वल टू 1. ही ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे, त्यामुळे न्यूमरेटर काय बनतोय 1/cos θ. 1/cos θ. हे हा कशाचा रेसिप्रोकल आहे किंवा कॉसचा रेसिप्रोकल काय असतो आपल्याला माहिती, कॉसचा रेसिप्रोकल असतो सेक. सो दॅट इज इक्वल टू सेक θ, दॅट इज इक्वल टू RHS. ठीक आहे, सिम्पल. सेकंड दिलेला आहे LHS इज इक्वल टू cos² θ इनसाइड ब्रॅकेट 1 + tan² θ. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे RHS इज 1. सो आपल्याला हे एक्सप्रेशन सिम्प्लिफाय करून ही टर्म आपल्याला 1 मध्ये रिड्यूस करायची आहे. कसं करणार, ब्रॅकेट दिलेलं आहे, मग आपण काय करणार, आधी ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करू. cos² θ × 1 इज cos² θ प्लस cos² θ × tan² θ. ओके, सो दॅट इज इक्वल टू cos² θ प्लस, आता इथे cos² θ × tan² θ याला प्रॉडक्ट आहे, मला सिम्प्लिफाय करावं लागेल. तर जसं आधीच आपण डिस्कस केलेलं की जेव्हा केव्हा आपल्याकडे टॅन, कॉट किंवा सेकोस अशा काही टर्म्स असतात, याला नेहमी साईन आणि कॉस म्हणजे जे बेसिक टर्म्स आहे त्याच्यामध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करायचा. सो इथे cos² θ मी असंच ठेवणार मल्टिप्लाइड बाय टॅन म्हणजे काय असतो, sin/cos. त्यामुळे tan² काय असणार आहे, sin² θ cos² θ. रिझन tan θ इज इक्वल टू sin θ cos θ. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू cos² आणि cos² कॅन्सल होणार. सो cos² θ प्लस 1 × sin² θ इज sin² θ. sin² θ प्लस cos² θ इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी आपल्याकडे आहे. सो दॅट इज इक्वल टू 1. रिझन sin² θ प्लस cos² θ इज इक्वल टू 1. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी अँड दॅट इज इक्वल टू RHS अँड देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. आणि त्यानंतर हे जे एक्सप्रेशन किंवा हे जे इक्वेशन दिलं ते इक्वेशन एंडला लिहायचं. LHSला आहे √1 - sin θ 1 + sin θ. RHS इज sec θ - tan θ. तर अशा केसमध्ये नेहमी काय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला सेम टर्म्सचे ॲडिशन सबट्रॅक्शन दिसते, जसं इथे 1 - sin θ 1 + sin θ, अशा केसमध्ये नेहमी जो डिनॉमिनेटर असतो डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करायचा. रॅशनलाइज करायचं म्हणजे काय, सपोज डिनॉमिनेटरला जर माझ्याकडे या टाईपमध्ये टर्म आहे a + b, तर काय करायचं, डिनॉमिनेटरला मी a - b ने मल्टिप्लाय करणार. डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतं म्हणजे ऑब्व्हियसली ते बॅलन्स करण्यासाठी मला न्यूमरेटरला सुद्धा सेम टर्मने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. तर याला बोलतं रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन काय असते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला नेहमी डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं आणि त्यानंतर सिम्प्लिफिकेशन करायचं. सो सोल्युशन फॉर 3 LHS इज इक्वल टू √1 - sin θ 1 + sin θ. रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर. सो दॅट इज इक्वल टू रॅशनलाइज करतोय म्हणजे आपण काय करणार, a + b जर असेल तर a + b टर्म असेल तर आपण दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहितो a - b. ही टर्म a आहे, ही टर्म b आहे. इथे a - b म्हणजे काय असणार, 1 - sin θ. इथे जर मी 1 - sin θ ने मल्टिप्लाय करते तर हे बॅलन्स करण्यासाठी मला न्यूमरेटरला सुद्धा 1 - sin θ ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि ऑलरेडी न्यूमरेटरमध्ये कोणती टर्म आहे, 1 - sin θ. ठीक आहे, हे झालं रॅशनलायझेशन. सो दॅट इज इक्वल टू, आता इथे जर बघितलं न्यूमरेटरला सेम टर्म आहे
सेम टर्म मल्टिप्लाय होते म्हणजेच काय आपण त्याला असं लिहू शकतो 1 मायनस साईन थिटा स्क्वेअर ए इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर. सो 1 मायनस साईन थिटा इंटू 1 मायनस साईन थिटा 1 मायनस साईन थिटा स्क्वेअर अपॉन इथे जर डिनॉमिनेटरचं बघितलं दिस इज इन द फॉर्म ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. आपल्याला माहिती फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर राईट. त्यामुळे ए म्हणजे 1 आणि बी म्हणजे साईन थिटा. त्यामुळे डिनॉमिनेटरला आपण काय लिहिणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर इज 1 मायनस बी म्हणजे साईन थिटा. सो साईन स्क्वेअर थिटा किंवा साईन थिटा स्क्वेअर. ओके सो दॅट इज इक्वल हे सगळं स्क्वेअर रूटच्या अंडर आहे. आता इथे जर बघितलं इथे हा स्क्वेअर आहे इथे स्क्वेअर रूट आहे त्यामुळे न्यूमरेटर आपलं काय होणार आहे 1 मायनस साईन थिटा राईट. स्क्वेअर रूट साईन आणि स्क्वेअर कॅन्सल होणार कारण जर मी असं लिहिलं अंडर रूट ए स्क्वेअर याचा अर्थ काय ए स्क्वेअरचा मला रूट घ्यायचा आहे म्हणजेच ती व्हॅल्यू काय असणार आहे ए. स्क्वेअर रूट साईन आणि स्क्वेअर कॅन्सल होणार स्क्वेअर रूट साईन स्क्वेअर कॅन्सल होणार. सो न्यूमरेटर असणार 1 मायनस साईन थिटा आणि डिनॉमिनेटरला काय असणार आहे अंडर रूट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. समजलं इथपर्यंत ठीक आहे. आता पुढे जर बघितलं 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा याला मी कसं सिम्प्लिफाय करू शकते. माझ्याकडे एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सिन्स साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा राईट. आणि जर मी दोन्ही साईडचं रूट जर घेतलं सो रूट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा काय असणार आहे कॉस स्क्वेअर थिटाचं रूट म्हणजेच काय कॉस थिटा. जर मी दोन्ही साईडचं रूट घेतलं तर सो अंडर रूट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. याला जर मी बोलले 1 सो फ्रॉम 1 वी कॅन राईट LHS इज इक्वल टू 1 मायनस साईन थिटा अपॉन अंडर रूट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस थिटा. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 1 मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा. आपल्याला काय पाहिजे सेक आणि टॅन. इथे मी असं सेपरेट करू शकते 1 मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटाला 1 अपॉन कॉस थिटा मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा. 1 मायनस कॉस 1 अपॉन कॉस म्हणजे काय सेक थिटा. आपल्याला माहिती कॉस आणि सेक रेसिप्रोकल असतात मायनस टॅन थिटा अँड दॅट इज इक्वल टू RHS हेन्स रूट. ठीक आहे. असं काही नाही की तुम्ही LHS पासूनच सुरुवात करायची. तुम्ही हा क्वेश्चन RHS पासून सुद्धा सॉल्व्ह करू शकता. कसं करणार बघूया आपण क्विकली. आय होप हे सोल्युशन समजलं तुम्हाला. जर सपोज मी डिसाईड केलं की मी RHS वरनं LHS डिराईव्ह करणार आहे तर ती कशी होणार आहे किंवा त्याचं सोल्युशन कसं असेल बघा. सेक थिटा मायनस टॅन थिटा आपला बेसिक रूल काय आहे की नेहमी साईन आणि कॉसमध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करा. सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस टॅन म्हणजे काय साईन अपॉन कॉस. ठीक आहे. डिनॉमिनेटर सारखं आहे कॉस थिटा न्यूमरेटरला असेल 1 मायनस साईन थिटा. इथे कॉस थिटा आहे 1 मायनस साईन थिटा. एक टर्म तर आली रूट पाहिजे किंवा डिनॉमिनेटरला आपल्याला 1 प्लस साईन थिटा पाहिजे. मग आपण काय करणार सो दॅट इज इक्वल टू 1 मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा आहे. इथे जर बघितलं डिनॉमिनेटरला कॉस थिटा आहे. सो आपल्याला साईन आणि कॉसला रिलेट करायचं आहे. सो साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा आणि कॉस थिटा म्हणजे काय याचं रूट असणार आहे. सो दॅट इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. कॉस थिटाला मी कशा रिप्लेस केला 1 मायनस साईन स्क्वेअर थिटाने. या टाईपचं क्वेश्चन आपण प्रॅक्टिस एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. सो दॅट इज इक्वल टू आता ए स्क्वेअर मायनस ए हे काय 1 स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर थिटा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. सो 1 मायनस साईन थिटा इथे आहे 1 प्लस साईन थिटा आणि न्यूमरेटरला सुद्धा आहे 1 मायनस साईन थिटा. याला मी असं लिहू शकते अंडर रूट 1 मायनस साईन थिटा आणि सेकंड अंडर रूट 1 मायनस साईन थिटा. ठीक आहे. यामध्ये जर बघितलं तर हे इथे मी स्क्वेअर रूट साईन सेपरेट करू शकते अंडर रूट 1 मायनस साईन थिटा अंडर रूट 1 मायनस साईन थिटा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी असं लिहू शकते अंडर रूट 1 मायनस साईन थिटा आणि अंडर रूट 1 प्लस साईन थिटा. या दोन्ही टर्म कॅन्सल होणार. सो रूट 1 मायनस साईन थिटा आपण रूट 1 प्लस साईन थिटा. स्क्वेअर रूट साईन मी कॉमन घेऊ शकते 1 मायनस साईन थिटा आपण 1 प्लस साईन थिटा दॅट इज इक्वल टू LHS. फर्स्ट ब्रॅकेट सेक थिटा मायनस कॉस थिटा सेकंड ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता यामध्ये आपण काय करू शकतो तर बघा या टाईपच्या क्वेश्चनमध्ये ज्यावेळेस आपण LHS इक्वल टू RHS प्रूव्ह करतो ना तर यामध्ये एक काही स्टँडर्ड प्रोसिजर नाही आहे. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे मी वेगळ्या वेळेने सॉल्व्ह करू शकते तुम्ही वेगळ्या वेळेने सॉल्व्ह करू शकता. एका क्वेश्चनचे 3-4 डिफरंट काइंडचे सोल्युशन असू शकतात. त्यामुळे जे आता आपण बोर्डवर सॉल्व्ह करतो एक्झॅक्टली तीच प्रोसिजर तुम्ही फॉलो केली पाहिजे असं काही नाही. तुम्हाला त्यावेळेस ज्या आयडेंटिटी आठवेल किंवा जे रिलेशन यूज करता येईल त्या रिलेशनचा यूज तुम्हाला करायचा आहे. ओके. आता बघूया आपण काय करू शकतो. LHS या केसमध्ये LHS इज इक्वल टू सेक थिटा मायनस कॉस थिटा आणि कॉट थिटा प्लस टॅन थिटा. तर आता मी काय करेल यामध्ये मला लगेच तर काही समजत नाही कोणतं रिलेशन यूज करायचं. मग मी काय करेल बेसिक टॅन कॉट सेक या सगळ्यांना साईन आणि कॉसमध्ये
रिप्रेझेंट किंवा एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करेल. सो सेक आहे, सेक म्हणजे काय आपल्याला माहिती 1/cos आणि कॉस ॲज इट इज. सेकंड ब्रॅकेट कॉट आहे, कॉट म्हणजेच काय टॅनचा रेसिप्रोकल म्हणजे काय कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि टॅन थिटा काय असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ठीक आहे, व्हॅल्यूज पुट केल्या. सो दॅट इज इक्वल टू 1 ब्रॅकेट फर्स्ट ब्रॅकेट. आता मी काय करेल ब्रॅकेट सॉल्व करेल. 1 × 1 = 1 cos थिटा × cos थिटा इज cos स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा × 1 इज cos थिटा. दिस इज फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट cos थिटा × cos थिटा cos स्क्वेअर थिटा अपॉन sin थिटा × cos थिटा. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू इथे दिसतंय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही टर्म आपल्याला मिळाली. रिलेशन आपल्याला माहिती, आयडेंटिटी माहिती, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे याला मी 1 ने रिप्लेस करू शकते. न्यूमरेटर हा 1 ने रिप्लेस होईल. इथे जर बघितलं 1 - cos स्क्वेअर, आपल्याला काय करायचं आपल्याला टर्म सिम्प्लिफाय करायचे कारण आपल्याला टॅन आणि सेक पाहिजे RHSला. 1 - cos स्क्वेअर थिटा ह्याच रिलेशनवरून 1 - cos स्क्वेअर थिटा ही जर मी या साईडला शिफ्ट केली तर 1 - cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे याला सुद्धा मी साइन स्क्वेअर थिटाच्या फॉर्ममध्ये लिहू शकते. सो using this relation or using this trigonometric identity we can write 1 - cos square theta is sin square theta, denominator आहे cos theta multiplied by ही व्हॅल्यू आहे 1 upon sin theta into cos theta. So that is equal to sin square theta into 1 is sin square theta upon sin theta into cos theta cos square theta. ओके, आपल्याला काय पाहिजे ते बघत राहायचं. टॅन थिटा पाहिजे आणि सेक थिटा पाहिजे. आता यामध्ये जर बघितलं एक साइन आणि एक साइन कॅन्सल होणार. साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा म्हणजेच काय साइन थिटा न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला आहे कॉस स्क्वेअर थिटा. टॅन आणि सेक पाहिजे मला. मग मी काय करणार आता याला असं लिहिणार साइन थिटा कॉस स्क्वेअर आहे ना, कॉस स्क्वेअरला मी लिहू शकते कॉस थिटा इंटू कॉस थिटा राईट. डिनॉमिनेटरला मी काय लिहिणार कॉस थिटा इंटू कॉस थिटा, न्यूमरेटरला साइन थिटा इंटू 1. साइन थिटा अपॉन कॉस थिटा ही व्हॅल्यू काय असते दिस व्हॅल्यू इज टॅन थिटा आणि 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतो सेक थिटा. So that is equal to sec tan theta into sec theta and hence that is equal to RHS. आणि इथे तुम्हाला सगळीकडे हे रिलेशन मेन्शन इथे काय काय तुम्हाला यूज केले ते सगळ्या गोष्टी इथे मेन्शन करायचे. फॉर एक्झाम्पल सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा आपण पुट केला. त्यानंतर कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला जिथे जिथे यूज केल्या तिथे साईडला तुम्हाला रिझनमध्ये हे सगळे रिलेशन मेन्शन करायचे आहे. कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा. तर आपण LHS पासून सुरुवात करूया. LHS आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा. मग आता यामध्ये आपण काय करू शकतो कोसेक आणि सेक पाहिजे, आपण कॉट आणि टॅनला साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्येच एक्सप्रेस करूया. आपल्याला माहिती आहे की कॉट थिटा म्हणजे काय असतं कॉट थिटा इज रेशो ऑफ कॉस अँड साइन अँड टॅन काय असतो टॅन म्हणजे काय साइन अपॉन कॉस. कॉट आणि टॅन हे एकमेकांचे इन्व्हर्स असतात त्यामुळे हे रेशो सुद्धा रिव्हर्स होत आहे किंवा इन्व्हर्स असणार आहे. सो दॅट इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि या साईडला असणार आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, न्यूमरेटर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आयडेंटिटी आहे आपल्याकडे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे रिलेशन आपल्याला माहीत आहे त्यामुळे न्यूमरेटर काय होणार 1 अपॉन साइन थिटा मल्टिप्लाइड बाय कॉस थिटा. आपल्याला पाहिजे कोसेक आणि सेक. तर आपण काय करूया इथे जर मी सेपरेट केलं 1 अपॉन साइन थिटा आणि याला मी असं लिहू शकते 1 अपॉन कॉस थिटा कारण बघा न्यूमरेटर 1 × 1 1च असणार आहे, डिनॉमिनेटर साइन थिटा इंटू कॉस थिटा होणार आहे. सो 1 अपॉन साइन थिटा आपल्याला एक रिलेशन माहिती साइन आणि साइन हा कसला रेसिप्रोकल असतो किंवा 1 अपॉन साइन थिटा म्हणजे काय साइन आणि कोसेक हे एकमेकांचे रेसिप्रोकल असतात आणि त्यानंतर कॉस आणि सेक हे दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू कोसेक थिटा मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन कॉस म्हणजे काय सेक थिटा. सो दॅट इज इक्वल टू RHS. तर इथे जिथे कुठे तुम्ही रिप्लेसमेंट करता त्या प्रत्येक ठिकाणी हे रिझल्ट तुम्हाला द्यायचे आहे. हे म्हणा प्रत्येक का असं रिप्लेसमेंट का गेली ते रिलेशन तुम्हाला इथे साईडला लिहायचं आहे. अशा पद्धतीने LHS वरून आपण RHS डिराईव्ह केलेलं आहे. सिम्पल होतं. आता नेक्स्ट बघूया सिक्स्थ मध्ये 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. तर आपण काय करूया LHS पासून सुरुवात करू. सो 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता
यामध्ये सुद्धा बघा काय काय आपण करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल सेक टॅन आहे, साइन कॉसमध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. साइन कॉसमध्ये करा, त्यानंतर सिम्प्लिफाय करा, त्यावर तुम्हाला RHS मिळणार आहे. अनदर वे काय असणार, थोडंसं तुम्ही विचार केला, अनदर वे काय असणार, इथे सेक आणि टॅन आहे. आपल्याकडे ज्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहे त्यामध्ये एक आयडेंटिटी आपण बघितली, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी आहे. त्यामुळे हा जो न्यूमरेटरचा 1 आहे ना, या 1ला मी याच्याने रिप्लेस करू शकते, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन सेक थिटा प्लस मायनस टॅन थिटा. ठीक आहे, हे मी काय करते लगेच समजेल. या 1ला मी काय केलं, याच्याने रिप्लेस केलं. ही हिंट मला कशी मिळेल, कारण इथे सेक आणि टॅन आहे, रिलेशनमध्ये सुद्धा सेक आणि टॅन आहे, म्हणून मी काय केलं, या 1ला सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा ह्या रिलेशनने रिप्लेस केलं. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे, याला मी लिहू शकते ए मायनस बी इंटू ए प्लस बी, म्हणजेच काय सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि सेकंड ब्रॅकेट सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. हे समजलं एक्सपान्शन. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. त्यामुळे न्यूमरेटरला मी असं एक्सपांड केलं. यामध्ये जर बघितलं ह्या दोन्ही टर्म सारख्या, म्हणजे दॅट इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा दॅट इज इक्वल टू RHS. हे तुम्ही अशा पद्धतीने प्रूव्ह करू शकता. बट आत्ताशी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात केली, विथ प्रॅक्टिस तुम्हाला ह्या हिंट समजतील की 1 आहे, मग 1ला याच्याने रिप्लेस करा. त्यामुळे जरी हे तुम्हाला सुचलं नाही तरी तुम्ही आपल्या सिम्पल मेथडनी, म्हणजे ज्यामध्ये आपण दिलेल्या टर्म्सला साइन आणि कॉसमध्ये एक्सप्रेस करतो, त्या मेथडनी जरी सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे. ठीक आहे, तर आपण हा क्वेश्चन साइन आणि कॉसच्या रिप्लेसमेंटनी सुद्धा सॉल्व्ह करूया. सो LHS इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. तर आपण काय करू, इथे सेकला रिप्लेस करून कॉसने. आपल्याला माहिती रिझन इथे मेन्शन करते लगेच रिझन मी. सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा आणि टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. त्यामुळे LHS काय असणार, 1 अपॉन सेक, सेक इज 1 अपॉन कॉस आणि टॅन म्हणजे काय साइन अपॉन कॉस. सो दॅट इज इक्वल टू 1 अपॉन डिनॉमिनेटर जर बघितलं, डिनॉमिनेटरला कॉस थिटा कॉमन आहे आणि 1 मायनस साइन थिटा. याला मी असं लिहू शकते 1 अपॉन 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, म्हणजे हा कॉस थिटा न्यूमरेटरला जाईल, कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. ठीक आहे, झालं इथपर्यंत समजलं. आता पुढे आपण काय करू शकतो. सो दॅट इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. आपल्याला पाहिजे सेक आणि टॅन न्यूमरेटरला, तर आपण काय करणार, इथे 1 मायनस साइन थिटा याला आपण मल्टिप्लाय करणार विथ 1 प्लस साइन थिटा. ठीक आहे, कॉस थिटा इथे जर मी 1 प्लस साइन थिटाने मल्टिप्लाय केलं, मला न्यूमरेटरला सुद्धा 1 प्लस साइन थिटाने मल्टिप्लाय करावं. सो दॅट इज इथे याला आपण बोलू शकतो रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर. आपण काय करतोय, डिनॉमिनेटर रॅशनलाइज करतोय. रॅशनलाइज करतो म्हणजे आपण काय करतो, ए प्लस बी असेल तर ए मायनस बीने मल्टिप्लाय करतो. इथे ए मायनस बी होतं, सो आपण ए प्लस बीने इथे मल्टिप्लाय केलं, इथे मल्टिप्लाय केलं, म्हणून आपल्याला वरती सुद्धा मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो दॅट इज इक्वल टू डिनॉमिनेटर जर बघितलं तर काय होणार आहे, ए मायनस बी इंटू ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, समजते. इथे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे ना, आणि त्यानंतर न्यूमरेटरला असणार आहे कॉस थिटा इनसाइड ब्रॅकेट 1 प्लस साइन थिटा. तर सध्या आपण हे असंच ठेवूया. रिझन ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, सो दॅट इज इक्वल टू न्यूमरेटर कॉस थिटा इनसाइड ब्रॅकेट 1 प्लस साइन थिटा. डिनॉमिनेटर जर बघितलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, आपल्याकडे आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा. इथे रिझन देणार साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, म्हणून 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. सो दॅट इज इक्वल टू, आता काय होणार आहे, इथे कॉस स्क्वेअर आहे, इथे कॉस आहे, एक कॉस इथे कॅन्सल होणार, म्हणजे डिनॉमिनेटरला फक्त असेल कॉस थिटा, न्यूमरेटरला असेल 1 प्लस साइन थिटा. याला मी सेपरेट करू शकते, ॲडिशन आहे 1 अपॉन कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सो दॅट इज इक्वल टू 1 अपॉन कॉस म्हणजे काय सेक थिटा, आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असणार टॅन थिटा. सो दॅट इज इक्वल टू RHS. ओके, अजून एक वे सांगते लगेच. इथे आपण काय करू शकतो, ही जी फर्स्ट स्टेप LHS आपण घेतली ना, इथेच लगेच आपण रॅशनलाइज करू शकतो डिनॉमिनेटर. थर्ड वेनी ज्यावेळेस आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू, त्यामध्ये आपण काय करणार आहोत, हा जो डिनॉमिनेटर आता तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा. सपोज ही LHS आहे ना, याला मी काय करणार, आता डिनॉमिनेटर रॅशनलाइज करणार. डिनॉमिनेटर रॅशनलाइज करणार म्हणजे काय, ए मायनस बीची टर्म होती, मी याला मल्टिप्लाय करणार, सेम टर्म्स बट ऑपोजिट साईड म्हणजे ए प्लस बीने. ठीक आहे, न्यूमरेटरला काय असेल सेक थिटा प्लस टॅन थिटा. समजलं इथपर्यंत. त्यानंतर ए मायनस बी आणि ए प्लस बी, सो दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच काय, इथे डिनॉमिनेटरला आपण लिहिणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर
सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हा झाला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. ही व्हॅल्यू काय, दिस व्हॅल्यू इज 1, म्हणजे इथे 1 असणार आणि इथे असणार सेक थिटा प्लस टॅन थिटा अँड दॅट इज इक्वल टू RHS. तर बघा एकच क्वेश्चन आता इथले इथे आपण 3 वेजने सॉल्व्ह केले. याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून विचार करून तुम्ही दुसऱ्या मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. 7th साइन पॉवर 4 थिटा मायनस कॉस पॉवर 4 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. पॉवर 4 दिलेला आहे. LHS इक्वल टू RHS आपल्याला दाखवायचे. LHS पासून आपण सुरुवात करूया. आता साइन आणि कॉस यांची पॉवर 4 दिलेले आहे. 4th पॉवरचा इझिली आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकत नाही, बट इथे आपण काय करू शकतो, LHS आहे साइन पॉवर 4 थिटा मायनस कॉस पॉवर 4 थिटा. तर साइन पॉवर 4 आहे, याला मी असं लिहू शकते दॅट इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. बरोबर, हे काय होणार आहे, कारण ए पॉवर 4 म्हणजेच काय ए स्क्वेअरचा स्क्वेअर असं आपण लिहितो, राईट. सो साइन पॉवर 4 आहे, त्यामुळे साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर म्हणजेच काय साइन पॉवर 4 असणार आहे. सिमिलर टू दिस कॉस स्क्वेअर थिटा आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे कॉस पॉवर 4 असणार आहे. ठीक आहे, हे आपण असं का करतोय, कारण आता इथे जर बघितलं एक टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे, फर्स्ट टर्म सेकंड टर्म, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या फॉर्ममध्ये ह्या दोन टर्म्स आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. इथे ए म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा आणि बी म्हणजे काय आहे कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, सो ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर म्हणजे कॉस पॉवर 4. सो दॅट इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी अँड हेज हिअर ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. ओके, समजलं इथपर्यंत काय करतो आपण. नाव आता इथे जर बघितलं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, हे व्हॅल्यू किती असणार आहे, हे व्हॅल्यू असणार आहे 1, कारण आपल्याकडे आयडेंटिटी आहे. कोणती आयडेंटिटी आहे, रिझन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी आपल्याकडे आहे, त्यामुळे ही सम किती असणार आहे 1 मल्टिप्लाइड बाय साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सो दॅट इज इक्वल टू 1 इंटू दिस म्हणजे साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बट RHS जर बघितलं RHSमध्ये आपल्याकडे कॉस स्क्वेअरची टर्म आहे, आपल्याकडे साइन स्क्वेअरची टर्म नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या साइन स्क्वेअरला कॉस स्क्वेअरमध्ये एक्सप्रेस करावं लागेल. ते आपण कसं एक्सप्रेस करणार, अगेन युझिंग सेम रिलेशन सेम आयडेंटिटी. या आयडेंटिटीवरून आपण काय करू शकतो, काय लिहू शकतो, आपल्याला पाहिजे कॉस, त्यामुळे या साईनला आपण कॉसच्या फॉर्ममध्ये जर लिहिलं तर ही साइन स्क्वेअर थिटा किंवा ही टर्म म्हणजे काय असणार 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि ही मायनस कॉस स्क्वेअर थिटाची टर्म ॲज इट इज. सो दॅट इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. सो दॅट इज इक्वल टू RHS 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. ओके, नेक्स्ट सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. So starting with LHS sec theta plus tan theta. So that is equal to आता sec tan राईट हँड साईडला आपल्याला साइन आणि कॉस पाहिजे म्हणून आपण काय करू सेक आणि टॅनला साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करूया. सो सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस थिटा आणि टॅन म्हणजे काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सो 1 अपॉन कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. कॉस थिटा डिनॉमिनेटरला आहे, त्यामुळे कॉमन होणार डिनॉमिनेटर, न्यूमरेटर असेल 1 प्लस साइन थिटा. ठीक आहे, 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आपल्याला RHSला पाहिजे कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. मग आपण काय करूया, यामध्ये डिनॉमिनेटरला मला काय पाहिजे 1 मायनस साइन थिटा. मग सपोज जर मी इथे 1 मायनस साइन थिटाने मल्टिप्लाय केलं या LHSला, इथे मी 1 मायनस साइन थिटाने मल्टिप्लाय करते म्हणजे न्यूमरेटरला सुद्धा मला ऑटोमॅटिकली 1 मायनस साइन थिटाने मल्टिप्लाय करावंच लागेल, कारण मी एक बाहेरून टर्म घेते, त्यामुळे ती बॅलन्स करण्यासाठी मला इथे टर्म टाकावीच लागणार, कारण जेव्हा ह्या दोन टर्म कॅन्सल होणार आहे त्यामुळे इफेक्टिव्ह ह्या एक्सप्रेशनचा मिनिंग सेमच राहणार आहे. सो 1 मायनस साइन थिटा आणि ऑलरेडी आपल्याकडे काय होता 1 प्लस साइन थिटा इन द न्यूमरेटर. सो दॅट इज इक्वल टू 1 प्लस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा, ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा असतो प्रॉडक्ट. त्यामुळे न्यूमरेटरला आपण काय लिहिणार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा प्लस
cos square theta is equal to 1. Hence 1 minus sin square theta is equal to cos square theta. So numerator असेल cos square theta, denominator असेल cos theta आणि इथे असेल 1 minus sin theta. So that is equal to cos square theta upon cos theta. एक cos cancel होणार. So numerator असेल cos theta upon denominator असेल 1 minus sin theta. So that is equal to RHS. Hence proved. ओके, हे पण इथे फक्त काय केलेलं आहे 1 minus sin theta पाहिजे होते म्हणून मी इथे ही टर्म ॲडजस्ट केली. इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं, सिम्प्लिफिकेशन केलं, आयडेंटिटीचा यूज केला, त्याहून RHS मिळालेला आहे. आता हा क्वेश्चन आपण बघूया. जर सपोज मी RHS पासून सुरुवात केली असते तर RHS वरून LHS मी डिराईव्ह करू शकली असते का? RHS ला आहे cos theta इज इक्वल टू 1 minus sin theta. जस्ट क्विकली आपण बघूया. सपोज मी RHS पासून सुरुवात केली असती तर मी काय केलं असतं 1 minus sin theta आहे, इथे cos theta आहे. तर सिम्पलेस्ट वे मी काय केलं असतं की इथे मी रॅशनलाइज केलं असतं. रॅशनलाइज म्हणजे मी 1 plus sin theta ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय केलं असतं, कारण बाकी तर काही वे नाही आहे. ऑलरेडी टर्म साइन आणि कॉसच्या आहे, बाकी काही रिलेशन आपण यूज करू शकत नाही. म्हणून मी काय करणार रॅशनलाइज करणार. रॅशनलाइज केल्यानंतर डिनॉमिनेटर काय होणार आहे 1 minus sin square theta. 1 minus sin square theta म्हणजे काय cos square theta युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. सो डिनॉमिनेटर होणार cos square theta, न्यूमरेटरला असेल cos theta आणि त्यानंतर 1 plus sin theta. इथे काय होणार cos theta आणि एक cos theta कॅन्सल होणार. सो 1 plus sin theta अपॉन cos theta. ज्यावेळेस मी हे सेपरेट करेल 1 upon cos theta, 1 upon cos इज sec आणि sin upon cos इज tan. सो दॅट इज इक्वल टू LHS. सो RHS वरून सुद्धा आपण LHS डिराईव्ह करू शकतो. 9. इफ tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. एक रिलेशन दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. टॅनचं रिलेशन दिलं आहे, tan स्क्वेअरची टर्म पाहिजे. मग आपण काय करूया, दिलेले जे इक्वेशन आहे या इक्वेशनचं स्क्वेअर करू. स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला इथे tan स्क्वेअरची टर्म मिळणार आहे आणि मग नंतर बघूया की इथे काही आपण सिम्प्लिफिकेशन करू शकतो का. सो सोल्युशन सिन्स tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, squaring both sides, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला. आता हे आहे इन द फॉर्म ऑफ a plus b. सो a plus b स्क्वेअर काय असणार आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हा आहे फॉर्म्युला किंवा हे आहे रिलेशन. त्यामुळे याचा जर मी स्क्वेअर केला सो tan theta प्लस 1 upon tan theta होल स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर इज 4. देयरफॉर a plus b ब्रॅकेट स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा प्लस 2 into tan theta into 1 upon tan theta प्लस b स्क्वेअर म्हणजेच काय 1 upon tan theta स्क्वेअर इज इक्वल टू 4. ठीक आहे. देयरफॉर tan स्क्वेअर थीटा प्लस tan theta कॅन्सल 2 into 1 2 प्लस 1 upon tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4. जर मी नंबर्स एका साईडला पाठवले सो tan स्क्वेअर थीटा प्लस 1 upon tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4 minus 2 दॅट इज इक्वल टू 2. So tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. Hence, question number 10. Tan a upon 1 plus tan square a bracket square plus cot a upon 1 plus cot square a bracket square is equal to sin a cos a. LHS is equal to RHS आपल्याला दाखवायचं आहे. RHSला आपल्याला sin आणि cos ची टर्म पाहिजे, म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला LHSला tan cotला sin आणि cos मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. बट आता इथे जर बघितलं इथे आहे 1 plus tan square a ब्रॅकेट स्क्वेअर 1 plus cot square a ब्रॅकेट स्क्वेअर. यामध्ये ज्यावेळेस मी टॅनला sin अपॉन cos लिहिणार सो साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, त्यानंतर त्याचं ॲडिशन, त्यानंतर ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला आन्सर मिळणार आहे. बट इथे जर तुम्ही बघितलं टर्म आहे 1 plus tan स्क्वेअर आहे, सेकंड टर्म आहे 1 plus cot स्क्वेअर आहे. ह्या टर्मला आपण कशाने रिप्लेस करू शकतो का. आपल्याकडे ज्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहे त्यामध्ये एक आयडेंटिटी आहे कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आणि सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सो 1 plus cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, 1 plus tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. त्यामुळे आपण काय करू शकतो 1 plus tan स्क्वेअर एला मी सेक स्क्वेअर एनी रिप्लेस करू शकते आणि 1 plus cot स्क्वेअर एला मी कोसेक स्क्वेअर एनी रिप्लेस करू शकते. राईट. त्यामुळे काय होणार आहे इथे tan ए होणार, इथे सेक होणार, कॉट आणि कोसेक होणार आणि त्यानंतर मग फक्त आपल्याला सेकला कॉस्टच्या फॉर्ममध्ये आणि कोसेकला साईनच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे. सो थोडक्यात काय इथे आपण सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतोय, दिलेल्या टर्म ज्या त्या सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. सो सोल्युशन LHS समजते काय सांगते ते. जर तुम्ही इथे साइन आणि कॉस जरी टाकलं तरी चालणार आहे, म्हणजे टॅनला तुम्ही साइन कॉस
कॉटला कॉस आणि साईनने जरी रिप्लेस केलं तरी चालणार आहे. बट एवढंच की 1-2 स्टेप एक्स्ट्रा होतील. मग बघितलं आपण की 1 + tan आहे, 1 + cot स्क्वेअर आहे. तर या रिलेशनवरून आपण या पूर्ण टर्मला डायरेक्ट एका टर्मने रिप्लेस करू शकतो. सो ऑब्व्हियसली आपले जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन सिम्प्लिफाय होणार आहे. सो LHS इज इक्वल टू tan A अपॉन 1 + tan स्क्वेअर A ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot A अपॉन 1 + cot स्क्वेअर A bracket square. This is LHS. Now that is equal to tan A upon 1 + tan square A म्हणजेच काय sec square A आणि त्यानंतर त्याचा स्क्वेअर प्लस cot A upon 1 + cot square A म्हणजेच काय cosec square A ब्रॅकेट स्क्वेअर. इथे रिझन देणार आपण सिन्स cosec square A minus cot square A is equal to 1 आणि sec square A minus tan स्क्वेअर A इज इक्वल टू 1. याचा यूज करून आपण ह्या टर्म्सला रिप्लेस केला. नाव दॅट इज इक्वल टू tan A अपॉन sec power 4 A प्लस cot A अपॉन cosec power 4 A. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू tan A ला मी किंवा आपण असं करूया tan A ॲज इट इज ठेवू इथे. आणि हा जो सेक आहे सेक 1 अपॉन हे काय 1 अपॉन sec power 4 A 1 अपॉन sec थीटा किंवा 1 अपॉन sec A काय असतो cos A राईट. आणि 1 अपॉन cosec आहे 1 अपॉन cosec A काय असणार आहे sin A असणार आहे राईट. त्यामुळे इथे tan A मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन sec A पॉवर 4 1 अपॉन sec काय असतो cos. सो दिस इज cos पॉवर 4 A ही फर्स्ट टर्म. सेकंड टर्म cot A मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन cosec पॉवर 4 म्हणजेच काय sin पॉवर 4. समजलं काय केलं आपण. ही अशी टर्म आहे ना 1 अपॉन sec पॉवर 4 A म्हणजे 1 अपॉन sec A पॉवर 4. सो 1 अपॉन sec A पॉवर 4 होलचा स्क्वेअर 1 अपॉन sec म्हणजे काय cos. सो cos पॉवर 4 त्याच पद्धतीने ते sin पॉवर 4. ओके. नाव नेक्स्ट आता यामध्ये काय होणार आहे बघा. tan आहे tan इज sin A अपॉन cos A मल्टिप्लाइड बाय cos पॉवर 4 A प्लस cot आहे cot म्हणजे काय cos A अपॉन sin A मल्टिप्लाइड बाय sin पॉवर 4. इथे रिझन देणार tan A इज इक्वल टू sin A अपॉन cos A आणि cot A इज इक्वल टू cos A अपॉन sin A. ठीक आहे. आता त्यानंतर इथे काय मिळणार आपल्याला sin A ॲज इट इज cos पॉवर 4 अपॉन cos A म्हणजे cos क्यूब A प्लस cos A मल्टिप्लाइड बाय साइन ही इथे आहे sin पॉवर 4 sin पॉवर 4 अपॉन साइन म्हणजे काय sin क्यूब A. आपल्याला पाहिजे sin A इंटू cos A. मग बघायचं आता याला पण कसं सिम्प्लिफाय करू शकतो. साइन कॉस आहे इथे सुद्धा cos sin आहे म्हणजे आपण साइन आणि cos कॉमन घेऊ शकतो. सो दॅट इज इक्वल टू sin A आणि त्यानंतर इथे cos A ब्रॅकेटमध्ये काय राहणार sin A इंटू cos क्यूब A त्यामुळे ब्रॅकेटमध्ये असेल cos स्क्वेअर A. समजलं. आपण कॉमन कसं घेतो इथे sin A आणि cos A कॉमन जर घेतलं मी बाहेर घेतलं तर आतमध्ये cos स्क्वेअर A असेल आणि सेकंड टर्ममध्ये sin A आणि cos A पण बाहेर घेतो त्यामुळे ब्रॅकेटमध्ये असेल sin स्क्वेअर A. ठीक आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा ही अगेन एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे ज्याची व्हॅल्यू असते 1. सो ब्रॅकेटची व्हॅल्यू लिहू 1 इंटू sin A इंटू cos A. सो दॅट इज इक्वल टू sin A इंटू cos A दॅट इज इक्वल टू RHS. रिझन sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि हेच LHS इज इक्वल टू RHS. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 sec पॉवर 4A इनसाइड ब्रॅकेट 1 मायनस sin पॉवर 4A मायनस 2 tan स्क्वेअर A इज इक्वल टू 1. तर आपल्याला इथे LHS इक्वल टू RHS दाखवायचे. RHSला 1 आहे म्हणजे आपल्याला याच्या सगळ्या टर्म्स आहे या टर्म्सला रिड्यूस करून आपल्याला 1 हा नंबर आणायचा आहे. ठीक आहे. सो आता काय करणार आपण त्यासाठी आपण LHSने सुरुवात करूया. LHS इथे लिहिलेले आहे पॉवर 4 आहे sec पॉवर 4 sin पॉवर 4 आहे इथे tan स्क्वेअर आहे. आपल्याला आन्सर किंवा याची टोटलची व्हॅल्यू ती टोटल व्हॅल्यू 1 आणायची. मग आपण काय करूया सगळ्यात आधी ही ब्रॅकेट सॉल्व करूया. बघूया पॉवर 4चा आपण काय करू शकतो. सो LHS यामध्ये आपण काय करू sec पॉवर 4A नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. सो दॅट इज इक्वल टू sec पॉवर 4A मायनस sec पॉवर 4A इंटू sin पॉवर 4A मायनस 2 tan स्क्वेअर A. ठीक आहे. आता इथे sec पॉवर 4A आपण ॲज इट इज ठेवू सध्या. इथे हा प्रॉडक्ट आहे एक टर्म साइन आहे एक टर्म सेक आहे. आपण काय करू शकतो सेकला कॉसमध्ये एक्सप्रेस करू शकतो बिकॉज सेक थिटा
इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा, हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण काय करणार, सेक पॉवर 4a आहे ना, याला आपण लिहिणार 1 अपॉन कॉस पॉवर 4a. सेकला आपण काय लिहिणार 1 अपॉन कॉस. सो पॉवर 4 आहे म्हणून हा ना 1 अपॉन कॉस पॉवर 4 इंटू साइन पॉवर 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर a. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू सेक पॉवर 4a मायनस साइन, ही टर्म काय आली साइन पॉवर 4a अपॉन कॉस पॉवर 4a, किंवा याला आपण असं लिहू शकतो साइन अपॉन कॉस a पॉवर 4, साइन पॉवर 4a अपॉन कॉस पॉवर 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर a. So that is equal to sec power 4a minus tan power 4a minus 2 tan square a. ठीक आहे. आता इथे जर बघितलं एक टर्म tan power 4 आहे, एक टर्म tan स्क्वेअर आहे. इथे sec power 4 आहे. sec आणि tan मध्ये काही रिलेशन आहे का? आपल्याकडे एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे sec स्क्वेअर a मायनस tan स्क्वेअर a इज इक्वल टू 1. ओके. त्यामुळे आपण काय करूया, याला असं लिहू शकतो सेक स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. राईट. सेक पॉवर 4, सेक पॉवर 4ला लिहायचं असेल तर मी काय करणार, याचा स्क्वेअर करणार. सो देअरफॉर सेक पॉवर 4a काय असणार आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर एचा स्क्वेअर. ठीक आहे. आपण काय करतो, आपल्याला 1 टर्म पाहिजे, इथे टॅनची टर्म इथे टॅनची टर्म आहे, म्हणून आपण याला टॅनच्या टर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. सो सेक पॉवर 4a या टर्मला मी रिप्लेस करू शकते याच्याने 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टॅन पॉवर 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आता बघूया, हा ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे. ब्रॅकेटचं एक्सपान्शन असतं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्यामुळे 1 प्लस 2 टॅन स्क्वेअर ए प्लस टॅन पॉवर 4a मायनस टॅन पॉवर 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. काय केलं इथे, ह्या ब्रॅकेटसाठी हे एक्सपान्शन आहे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके. आता इथे जर तुम्ही बघितलं प्लस टॅन पॉवर 4 मायनस टॅन पॉवर 4 ह्या दोन टर्म कॅन्सल होणार, प्लस 2 टॅन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ह्या दोन टर्म कॅन्सल होणार. So 1 plus 0 that is equal to 1 and hence that is equal to RHS. Hence proved. So therefore LHS is equal to RHS आणि त्यानंतर याचे इक्वेशन आहे ते इक्वेशन एंडला तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. tan theta upon sec theta minus 1 is equal to tan theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1. LHS is equal to RHS दाखवायचं आहे. आता आपण यामध्ये काय करू शकतो, दोन्ही साईडला tan आणि sec आहे, त्यामुळे आपण साइन कॉसमध्ये एक्सप्रेस नाही केलं तरी चालणार आहे. आपल्याकडे एक रिलेशन आहे किंवा एक आयडेंटिटी आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याचा यूज आपल्याला कुठेतरी यामध्ये करावा लागणार आहे. तर आपण काय करू, LHS पासून सुरुवात करूया. LHS इज इक्वल टू टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. तुम्ही RHS पासून सुद्धा सुरुवात करू शकता. RHSला जास्त टर्म दिसत आहे, RHS सिम्प्लिफाय करून तुम्ही LHS डिराईव्ह करू शकता. कोणत्या एका वेळेने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सपोज मी LHS पासून सुरुवात करते. सो टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. आता यामध्ये मी काय करेन, डिनॉमिनेटर रॅशनलाइज करेन. रॅशनलाइजिंग डिनॉमिनेटर काय रॅशनलाइज करते, कारण टॅन आहे सेक आहे, त्यानंतर बाकी काही स्क्वेअर टर्म वगैरे दिलं नाही, त्यामुळे मी पुढे सिम्प्लिफिकेशन काय करणार, म्हणून मी काय करेन डिनॉमिनेटर रॅशनलाइज करेल. ज्यावेळेस आपण डिनॉमिनेटर रॅशनलाइज करतो, सपोज डिनॉमिनेटरला ए प्लस बी टर्म असेल तर आपण त्याला मल्टिप्लाय करतो सेम टर्म बट डिफरंट साईन, म्हणजे ए मायनस बीनी. इथे जर मला रॅशनलाइज करायचं आहे, ऑलरेडी टर्म आहे न्यूमरेटरला टॅन थिटा, डिनॉमिनेटरला आहे सेक थिटा मायनस 1. सो ए मायनस बी टर्म आहे तर मी याला मल्टिप्लाय करेल ए प्लस बीनी. इथे ए प्लस बीनी मल्टिप्लाय करते, त्यामुळे ऑब्व्हियसली न्यूमरेटरला सुद्धा मला सेम टर्मनी मल्टिप्लाय करावं लागेल. सो न्यूमरेटरला असेल सेक थिटा प्लस 1. ठीक आहे. रॅशनलाइज करतो. सो दॅट इज इक्वल टू न्यूमरेटर आपण ॲज इट इज ठेवूया सेक थिटा प्लस 1 आणि डिनॉमिनेटरला ए मायनस बी इंटू ए प्लस बी या फॉर्ममध्ये दोन टर्म्स आहे, ए मायनस बी इंटू ए प्लस बी, याचा प्रॉडक्ट असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 स्क्वेअर इज 1. ओके. नाउ दॅट इज इक्वल टू टॅन थिटा 1 प्लस सेक थिटा. आता सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 हे रिलेशनचं आपण बघितलं. सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजेच काय, टॅन स्क्वेअर थिटा. याला जर रिअरेंज केलं तर ही टर्म जर मी लेफ्ट हँड साईडला पाठवते राईट हँड साईडला, आणि जर मी LHS राईट हँड साईडला जर टॅन स्क्वेअर थिटा लिहिलं तर सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. त्यामुळे ही इथे मी रिप्लेस करणार
टॅन स्क्वेअर थिटा. रिझन ओके. सो इथे टॅन आणि एक टॅन कॅन्सल होणार, त्यामुळे मला टर्म मिळणार 1 + सेक थिटा अपॉन टॅन थिटा. ठीक आहे. आता LHS सिम्प्लिफाय करून ही टर्म मिळाली, बट मला RHSला काय पाहिजे, RHSला मला टॅन + सेक +1 - 1 पाहिजे. तर मी आता काय करेल, यामध्ये सरळ टॅन ही टर्म ॲज इट इज ठेवेल आणि बघेल मी आता सपोज जर मी डिनॉमिनेटर इथे ॲडजस्ट करू शकते, तर म्हणून मी काय करेल, दोन्ही इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी टॅन थिटा + सेक थिटा -1 ने मल्टिप्लाय करेल. टॅन थिटा + सेक थिटा -1. ठीक आहे. याने का मल्टिप्लाय केलं, कारण मला RHSच्या डिनॉमिनेटर ही टर्म पाहिजे, म्हणून मी या टर्मने इथे मल्टिप्लाय करून बघते की जेणेकरून ही टर्म आणि याचं काही रिलेशन लागेल. आणि सेम टर्मने मी डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करते, म्हणजे मला सेम टर्मने न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो हे एक रिलेशन मला मिळालं. सो आता यामध्ये पुढे बघा काय होणार आहे, आपण न्यूमरेटर सिम्प्लिफाय करूया. 1 + सेक थिटा मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट टॅन थिटा + सेक थिटा -1. सपोज 1नी मी याला सगळ्यात आधी मल्टिप्लाय करेल, न्यूमरेटर टॅन थिटा + सेक थिटा -1 आणि त्यानंतर सेकनी मल्टिप्लाय करेल प्लस सेक थिटा इंटू टॅन थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा मायनस सेक थिटा. हे हा झालं न्यूमरेटर. आणि डिनॉमिनेटर टॅन थिटा. सेकंड डिनॉमिनेटर मी असंच ठेवेल, कारण आता मी काय ट्राय करते की मला डिनॉमिनेटर ही टर्म पाहिजे, तर जे काही करून ही जी टॅन थिटाची टर्म आहे ती मला या टर्मसोबत कॅन्सल करावी लागणार आहे. त्याच वेळेस मला इथे डिनॉमिनेटर फक्त ही टर्म मिळणार. मग बघूया आपण तसं काही करू शकतो का. सो टॅन थिटा प्लस सेक थिटा -1. समजलं इथपर्यंत. आपण काय करतो, याने मल्टिप्लाय केलं कारण मला ही टर्म राईट हँड साईडला पाहिजे. याने मल्टिप्लाय केलं, सेम टर्मने न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं. फरक पडणार नाही कारण या दोन्ही टर्म कॅन्सल होणार आहे. इव्हेंच्युअली ही टर्म याची व्हॅल्यू तर इव्हेंच्युअली 1 असणार. सो 1 इंटू दिस टर्म म्हणजेच काय प्रिव्हियस स्टेपमध्ये असणार टर्म. त्यामुळे एक्सप्रेशनला काही फरक पडत नाही आहे. सो आता इथे जर न्यूमरेटर जर तुम्ही बघितलं, न्यूमरेटरमध्ये सेक आणि हा सेक कॅन्सल होतो आहे राईट. त्यानंतर टॅन थिटा -1 प्लस सेक थिटा इंटू टॅन थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा या टर्म्स राहत आहे. आणि डिनॉमिनेटरला टॅन थिटा इनसाइड ब्रॅकेट टॅन थिटा प्लस सेक थिटा -1. ठीक आहे. आता इथे स्क्वेअरची टर्म दिसते बघा आणि -1 पण आहे. सेक स्क्वेअर थिटा -1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा बरोबर. सो दॅट इज इक्वल टू फर्स्ट टर्म ॲज इट इज -1 आणि सेक स्क्वेअर थिटा याला मी रिप्लेस करेल प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि नेक्स्ट टर्म सेक थिटा इंटू टॅन थिटा ॲज इट इज. आणि डिनॉमिनेटरला टॅन थिटा इनसाइड ब्रॅकेट टॅन थिटा प्लस सेक थिटा -1. रिझन सेक स्क्वेअर थिटा -1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही आपल्याला पाहिजे टॅन थिटा प्लस सेक थिटा +1 इन द न्यूमरेटर, टॅन थिटा प्लस सेक थिटा +1. ओके. आता इथे आपण काय करू शकतो, टॅन थिटा कॉमन घेऊ शकतो न्यूमरेटरला. प्रत्येक ठिकाणी टॅन थिटाची टर्म आहे, त्यामुळे टॅन थिटा इनसाइड ब्रॅकेट 1 प्लस टॅन थिटा प्लस सेक थिटा राईट. तिन्ही ठिकाणी टॅन कॉमन घेतला आणि डिनॉमिनेटरला सुद्धा असणार आहे टॅन थिटा आणि इथे असेल टॅन थिटा प्लस सेक थिटा -1. टॅन थिटा कॅन्सल झाला. डिनॉमिनेटरला मला पाहिजे होता टॅन थिटा प्लस सेक थिटा -1 ही टर्म तर मला मिळाली. न्यूमरेटरला ऑटोमॅटिकली 1 प्लस टॅन थिटा प्लस सेक थिटा ही टर्मसुद्धा ॲडजस्ट झालेली आहे. सो दॅट इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा +1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा -1. दॅट इज इक्वल टू RHS हेन्स प्रूफ. सो LHS इज इक्वल टू RHS हेन्स प्रूफ. ठीक आहे. समजलं. हे तर समजलं. असे रॅशनलाइज केल्यानंतर ही टर्म मिळाली. याच्यानंतर मी काय केलं, हा डिनॉमिनेटर मला पाहिजे होता तो इथे लिहून घेतला, सेम टर्मने इथे मल्टिप्लाय केलं आणि न्यूमरेटर असं ॲडजस्ट केलं की ज्याच्यामुळे ही टॅन थिटाची टर्म कॅन्सल झाली आणि डिनॉमिनेटरला फक्त ही टर्म मिळाली. ही टर्म मिळाली ॲज वेल ॲज न्यूमरेटरला ऑटोमॅटिकली जी रिक्वायर्ड टर्म होती ती टर्म ॲडजस्ट झालेली आहे.